पण इकडे मी जे क्वेरी रायटिंग तुम्हाला सांगणार आहे ते क्वेरी रायटिंग थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं असेल आणि थोडंसं प्रॅक्टिकल असेल. मला माहित नाही तुम्ही कॉलेजमध्ये कसं केलेलं आहे, पण दिस क्वेरी रायटिंग विल बी अ बिट ऑफ प्रॅक्टिकल अँड ॲडव्हान्स्ड. सो एसक्यूएल क्वेरी, लर्न एसक्यूएल. एक व्हिडिओ आहे जे क्वेस्पॉन्सच आहे, लर्न एसक्यूएल क्वेरी, एसक्यूएल सर्व्हर, एसक्यूएल क्वेरी. नॉट शुअर. हे लर्न एसक्यूएल इन 1 hour. हे एक व्हिडिओ आहे जे ज्याच्यामध्ये मी I have covered a lot of queries, right, which is there. So I will be following this video आणि हे व्हिडिओ मी पूर्ण करणार नाही. हँग ऑन, लेट मी म्यूट दिस, स्किप ॲड. तर ह्या सिलेबसमध्ये मी हे सर्व कव्हर केलं. हे 1 तासाचा व्हिडिओ आहे. ओके, सो यू कॅन सी देर आर लाईक 31 questions, 31 practice queries into this, which starts with basics and so on, pattern, wildcard. So I'll be going through some of the queries, but definitely I will not be going through all of the queries, right? So let us get started here. First thing, SQL Server Management Studio. Let me explain. 1 minute. Simran, please. Let me explain how young kids सकाळी उठून TikTok आणि काय. So let me explain you what tables will participate for this tutorial, right? So I'm opening my management studio. So let me ask you guys first. Let me go back again. Here problem hai yachamadhe. I need to go back to the browser window. Let me ask some questions out here की कारण तुम्ही SQL रायटिंग केलं असेल थोडंसं तरी, right? What is the difference between what is left join? Let me see that. कारण SQL query writing सिलेबसचा पार्ट आहे आणि सो व्हॉट इज लेफ्ट जॉईन? एनीवन हिअर? थोडंसं मला क्लासला पण टेस्ट करायचं आहे की काय लेवलवरती आहे क्लास. लेफ्ट जॉईन माईक मध्ये पण बोलू शकता. यू कॅन अनम्यूट द माईक. आय डोंट नो इफ यू डोंट हॅव टू रिअली टाईप. तर तुम्हाला वाटत असेल तर माईक मध्ये पण बोलू शकतात की लेफ्ट जॉईन म्हणजे हे, राईट जॉईन म्हणजे हे. येस. Always contains the rows in the left table and so Shivani has answered it. Shivani, तुम्ही अर्धच आन्सर दिलाय. ऑलवेज नाही, ते चुकीचं आहे ते. येस, तो सेंटेन्सच चुकीचा. हा, त्याला कंप्लीट करा. लेफ्ट जॉईन ऑलवेज कंटेन्स all the rows. Well, you don't have to stress always. So left join contains all the rows of the left table and only matching rows in the right table. Purna sentence liyaisa. You can't write like halfway, right? So that is right. So I'm happy that Shivani has answered it, right? Okay, so here it is. So but over here, so okay, chalo, good. I can see that some answers out there and I'm happy for that. So here what I will do is I will take up this customer OLAP database. Hey, customer OLAP hai, but don't worry too much on this customer OLAP. What this is out here is या customer OLAP मध्ये एक टेबल आहे फॅक्ट कस्टमर. हा एक फॅक्ट कस्टमर टेबल आहे, राईट? हे एक फॅक्ट कस्टमर टेबल आहे, राईट? आणि ह्या, लेट मी शो यू द डेटाबेस डिझाइन. सो हाऊ टू सी द डेटाबेस डिझाइन? You will go to database diagrams. You can see डायग्राम म्हणून आहे. You will click on add. म्हणजे आता समजा तुमच्याकडे प्रोजेक्ट मध्ये 100 टेबल्स असले, जे होतातच 100 टेबल, 200 टेबल्स नॉर्मल आहेत. जे प्रोजेक्ट 2-2 वर्ष चालतात, 4-4 वर्ष चालतात, त्याच्यामध्ये एवढे टेबल्स होतात. आणि समजा तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये आज तुमचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही गेले त्या प्रोजेक्टमध्ये, तर कसं काय तुम्हाला माहित पडणार की कोणाचं फॉरेन की कुठं आहे? यू नीड अ 30,000 फीट लेवल. एक असा डायग्राम तुम्हाला पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्ही सर्व काय बघू शकता. तर हा जो डेटाबेस डायग्राम आहे, हा जो स्मॉल SQL सर्व्हरचा मेनू आहे, डेटाबेस डायग्राम. So I will go out there and I will say I want to see what all these tables are. So I will take this fact customer, salesperson, country, product, vendor, product, let's see, right? And I'll say add here. In dim आणि फॅक्ट हे नाव आता विसरून जावा.
कारण हे MSBIच्या लोकांसाठी आहे. तर डिम आणि फॅक्ट सध्यासाठी विसरून जस्ट फॉरगेट अबाउट इट, व्हॉट दे मीन, दॅट वर्ड्स मीन. So here now you can see now see I'll remove this table. Remove, don't say delete. Delete केलं तर database तून delete होऊन जाणार. Remove from diagram. So you can see now, I can now see the whole database structure. माझ्याकडे कसे आहेत, काय रिलेशनशिप आहेत. तर हा फॅक्ट कस्टमर आहे, राईट. हा डिम कंट्री आहे, हा डिम प्रोडक्ट आहे. सो व्हेरी क्विकली आय जस्ट गो अँड डू अ स्निप अँड लेट मी एक्सप्लेन यू की हा डेटाबेस डायग्राम what does it mean, right? So you can see out here. Now let me do one thing. Let me do one thing. Let me not, because let me do like this now. मी एक काम करतो, एक ना डेटाबेस बनवतो लर्न एसक्यूएल म्हणून, कारण आजचा क्लास थोडंसं इम्पॉर्टंट आहे. सो लेट मी से दिस इज लर्न एसक्यूएल. ओके, लेट मी डू दिस, कारण ते whatever I have made over there is like so let me go out here. आणि आतापर्यंत मी इकडे राईट क्लिक करून टेबल बनवत होतो, राईट. आता मी डेटाबेस डायग्राम करून टेबल बनवणार आहे. सो आय विल से न्यू डेटाबेस डायग्राम and let me create this from scratch. ठीक आहे. So now this is my white area. या white area वरती मी जाऊन टेबल्स बनवू शकतो. So I'll say new table, right? New table, tableचं नाव. So let us say we have a customer sales table. आता ह्या कस्टमर सेल्स टेबल मध्ये काय असेल? कस्टमर ID, primary key. Look at this now, so easy it is. A customer name and varchar of 10 characters. कस्टमरचं ऍड्रेस असतील, राईट. सो व्हॉट आय विल डू इज, आता एका कस्टमरचं समजा मल्टिपल ऍड्रेस असणार आहे, राईट. सो व्हॉट आय विल डू नाव इज आय विल क्रिएट an addresses table, right? So I'll say this is now address ID. Remember we always make a primary key and address name, right? आणि हा ऍड्रेस टाईप म्हणजे ऑफिसचा ऍड्रेस आहे काय हे. सो टाईप ऑफ ऍड्रेस, टाईप. नाव टाईप बोलल्यावरती वी कॅन मेक इट वन कॅरेक्टर. सो आय विल से कॅर हिअर. लुक ॲट दिस, कॅर 1. ओ म्हणजे ऑफिस, एकच कॅरेक्टर असेल. ओ म्हणजे ऑफिस, एच म्हणजे होम आणि सो ऑन, राईट. आणि या दोघां टेबलमध्ये आता रिलेशनशिप पाहिजे, इजंट इट. सो इकडं या बाजूला मला असेल ऍड्रेस ID_FK इंटिजर. तर ह्याचा जो प्रायमरी की आहे दॅट विल बी द फॉरेन की आउट हिअर. लुक ॲट दिस, कसं मी ड्रॅग अँड ड्रॉप केलंय. जर तुम्ही माझा पहिलं मेथड बघितलं असेल तो पण ते स्टार्टसाठी तो चांगलं होतं, पण जेव्हा तुम्ही खूप टेबल संघ काम चालू करता तर तुम्हाला हा डायग्राम यूज करावाच लागेल. सो वेन आय गो अँड ड्रॅग अँड ड्रॉप लाईक दिस, इट पॉप्स अप मी दिस मेसेज की काय आहे प्रायमरी टेबल. तर प्रायमरी टेबल ऍड्रेस नाहीये. प्रायमरी टेबल काय आहे? कस्टमर्स. या प्रायमरी टेबल इज ऍड्रेस. दॅट्स राईट, आय एम सॉरी. ऍड्रेस आहे प्रायमरी टेबल आणि फॉरेन की टेबल आहे ऍड्रेस ID_. सॉरी, काय केलं मी? बुड्ढा हो गया भाई. डिलीट कॉलम इकडं असायला पाहिजे, राईट. आय एम सॉरी. हा कोणाचा ऍड्रेस आहे? आय एम सो सॉरी गाईज. I'm going to go and save this diagram, my diagram. Sorry, आम्ही त्या बाजूला बनवतो. That's wrong, right? So this is the primary key and this is the foreign key. One customer will have multiple addresses, right? So customer ID is the primary key आणि foreign key आहे customer ID_FK. Please याला असा ID_FK द्या, नाही तर काय होणार ना, इकडे पण customer ID. It will be very confusing, right? So you can see here, जर तुम्ही हा जर डायग्राम बघितलं तर या डायग्राम मध्ये दिस प्रायमरी की ऍट द राईट हँड साइड इंडिकेट्स की हा एक रेकॉर्ड आहे आणि हा जो लेफ्ट हँड साइडला जो आहे इन्फिनिटी साइन, दिस इंडिकेट्स मेनी रेकॉर्ड्स. सो वन कस्टमरचा आहे मल्टिपल रेकॉर्ड्स, राईट. सो आय हॅव क्रिएटेड वन टेबल ज्याच्यामध्ये डेटाबेस, ज्याच्यामध्ये कस्टमर सेल्स आहे आणि त्या कस्टमरसाठी मल्टिपल ऍड्रेसेस आहे. व्हेरी सिम्पल टेबल आउट हिअर. लेट मी गो अँड फिल सम डमी रेकॉर्ड्स आउट हिअर. सो आय विल गो नाव अगेन बॅक टू माय ऑब्जेक्ट एक्सप्लोरर. माझे शब्द बघा, ऑब्जेक्ट एक्सप्लोरर, व्ह्यू ऑब्जेक्ट एक्सप्लोरर, अँड आय विल राईट क्लिक अँड आय विल से रिफ्रेश. आणि याच्यामध्ये माझे 2 टेबल्स क्रिएट व्हायला पाहिजे. यू कॅन सी हिअर
right over here माझे 2 टेबल्स क्रिएटेड आहे. लेट मी क्विकली प्लग इन माय पेन, कारण मला समजा काय मार्किंग करायचं असेल. राईट गाईज, थोडंसं आज ना आपण थोडंसं हा क्लास 45 मिनिट्सचा बनवू, कारण मग काय होतं ना की या परत यू कमिंग बॅक अँड लेट मी प्लग इन दिस पेन आउट हिअर. मला ऍक्च्युली अँग्युलर चालू करायचं होतं, बट okay, so here it is. So now you can see both the tables being created. I'm sorry, me माझा pen connect केलेला आहे, right? I will need it. Okay, good. Now let us go and fill some data. याच्यामध्ये थोडंसं data भरू. Let's go and do that. So 1 is, let's say, Shiv. 2 is, let's say, Raju. आणि ऑब्जेक्ट एक्सप्लोरर आता सवय करून टाका. जर नाही दिसत असेल तर व्ह्यू ऑब्जेक्ट एक्सप्लोरर, शॉर्टकट की शिका, F8, F7. स्टार्ट बिकमिंग अ मास्टर इन व्हॉट यू आर डुईंग. सो राजूचे मी 2 ऍड्रेस ऍड करतो, शिवचे 2 ऍड्रेस ऍड करतो. सो यू कॅन सी दिस इज द प्रायमरी की 1 ऍड्रेस नेम. सो लेट अस से पुणे, type is home, customer ID 1, right? 2, let us say Mumbai, type is home, or let's say office, customer ID again 1, म्हणजे शिवचे customer ID 1 म्हणजे शिव, right? 3, I will say again Mumbai, and I will say home, and this is for Raju, right? So you can see here I've created 2 tables out here with a foreign key and a primary key relationship. Very good, right? So let us start with some SQL query writing. Okay. First, very basic query. मला माहिती आहे की you have all done the SQL queries, but still, जेव्हा आपण right click करतो, when we do right click and we say select all records, you can see select top 1000 records. What he does is SQL सर्वर काय करतो, हे क्वेरी विंडो ओपन करतो. या क्वेरी विंडो मध्ये we can go and we can write any queries, आणि फायर इकडे एक्झिक्यूट क्लिक केल्यावरती खाली it shows the basic display the basic data, right? So easy one. First, to show all the records, select star from table name. आता बघा इकडे ह्यांनी ना क्वालिफायर यूज केलंय, learnsql.dbo.customer sales. You don't have to write so much, एवढं लिहिण्याची गरज नाहीये. फक्त एवढं एन्श्योर करा की तुम्ही त्या डेटाबेसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहात. जसं एक्झाम्पल इकडे माझ्याकडे खूप काही डेटाबेस आहे, मी इकडे लर्न एसक्यूएल वरती क्लिक केलंय, and I will say execute, then also it will work, right? इकडे तुम्हाला दिसते स्क्वेअर ब्रॅकेट. या स्क्वेअर ब्रॅकेटची पण गरज नाहीये. हे स्क्वेअर ब्रॅकेट कशासाठी आहे, केव्हा लोकांना जे टेबलचे नाव आहे त्याच्यामध्ये स्पेस असतं, असं जर स्पेस असेल ना मग प्रॉब्लेम आहे, मग त्यासाठी हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. पण सध्यासाठी आपल्या टेबलच्या याच्यामध्ये स्पेसेस नाही आहेत, आणि इट इज व्हेरी बॅड टू क्रिएट टेबल विथ स्पेसेस आणि मधीच अंडरस्कोर आणि डॉट, राईट? सो जर तुमच्याकडे वियर्ड असं काय नाव असेल तर तुम्हाला हा स्क्वेअर ब्रॅकेटची गरज पडते, नाही तर तुम्हाला ही स्क्वेअर ब्रॅकेटची गरज नाही. एक्झिक्यूट दिस. Good, the same thing. So select star from this. If I want to go and fetch specific record, very easy. Customer ID is equal to 1. If I say, I will just get Shiv. Second, where clause. Now what I want, guys, जेव्हा तुम्ही तुमचा आर्टिकल लिहिणार, right? You will write this will be part 4, part 5, right? SQL query writing. So basic query writing, पहिला query काय होतं? Select all records. Second, with the where clause, where customer ID is equal to 1, right? आता हे न्यूमरिक आहे. न्यूमरिक असल्यामुळे इकडं you can't do like this. You can't say 1 like this. You try to do it. मला काहीतरी त्याने सर्च केलं. It has searched it. But let me try with customer name. Look at this. Customer name. जर मी असं काय केलं तर मला वाटत नाही तो काहीतरी डेटा देणार मला. Can you see? Customer name हे स्ट्रिंग आहे, आणि मी त्याला विदाउट डबल कोट्स दिलं तर तो मला बोलतोय की आय कॅनॉट कन्वर्ट. हा एन कॅर आहे आणि तुमच्या राईट साईडला हा इंट आहे. सो प्लीज नोट, इन एसक्यूएल वेन यू से स्ट्रिंग तुम्हाला हे सिंगल कोट्स केलं पाहिजे, सिंगल कोट्स किंवा डबल कोट्स, राईट? आणि जर न्यूमरिक असेल तर विदाउट एनिथिंग, राईट? सो नाव हिअर आय विल से कस्टमर शिव. दिस इज व्हॉट इट इज. एक्झिक्यूट. कस्टमर नेम शिव. ओके. सो टू फेच बाय युझिंग, सो व्हेरी क्विकली मी काय तुम्हाला क्वेरीज इकडं. सो 1 इज बेसिक सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स. आय डिड. Select with a where clause, very easy. Select with numeric and string मध्ये ते don't forget single quotes, एक single quotes आहे आणि एक double quotes आहे, right? Next is wildcard operator.
वाइल्ड कार्ड. सो राईट क्लिक एडिट. जसं एक्झाम्पल आता याच्यामध्ये समजा हा शिव आहे आणि याच्यामध्ये समजा एक अजून एक असेल ट्री शिवा आणि लेट्स से 4 ठीक आहे शिव शिवा सदाशिवराव. चला सॅड सदाशिवराव. ओके असं काय आहे माझ्याकडे सदाशिवराव. काय झालं बाबा डेटा रो इज नॉट कमिटेड बिकॉज तो कॅरेक्टर्स वर झालेत राईट. सो सॅड शिवराव बोलतो आता माझ्याकडे ते बिकॉज माय कॅरेक्टर्स आर 10 राईट. त्यांनी मला एरर दिलाय. आता समजा मला आय वॉन्ट टू गो अँड गेट रेकॉर्ड्स ज्याच्यामध्ये पहिलं वर्ड आहे शिव, ज्याच्यामध्ये पहिले जे वर्ड शिव असायलाच पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं शिवा असेल शिवम असेल शिवप्रसाद असेल इट डज नॉट मॅटर बट पहिला शब्द असायला पाहिजे शिव राईट. सो वाइल्ड कार्ड ऑपरेटर्स व्हेरी क्विकली न्यू क्वेरी. थोडंसं पहिल्यांदा सवय करून घ्या सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि याच्यामध्ये थोडंसं यू ऑल्सो गेट दिस इंटेलिजन्स ॲज वेल. तर थोडासा फायदा होतो याच्यात. सो एक्झिक्यूट नाव वेअर वाइल्ड कार्ड म्हणजे तुम्हाला पॅटर्न मॅचिंग पाहिजे. त्याच्यामध्ये शिव असायला पाहिजे, मधी शिव असायला पाहिजे, लास्टला शिव असायला पाहिजे अँड सो ऑन राईट. सो वेअर कस्टमर नेम like so I will say that it should start with shiv and percentage बोलल्यावरती त्याच्या पाठीमागं काही असू शकतं आता राईट. I'll say execute and if you see in the output it is showing now शिव शिवा आणि शिवप्रसाद. यू कॅन सी त्यांनी सदाशिवला नाही दिलं कारण सदाशिवच्या अगोदर ते सदा होतं राईट. त्याला नाही दिलं. बट समजा मला तसं पाहिजे की पाठीमागं काही पण चालेल पुढेही काय पण चालेल देन पर्सेंटेज राईट. म्हणजे मध्ये कुठेही शिव सापडलं की त्याला दाखवा. मग आता याच्यात मला सदाशिव भेटेल. एक्झिक्यूट. आता बघा सदाशिव पण राईट. सो वाइल्ड कार्ड ऑपरेटर राईट. सो सेकंड थिंग सिलेक्ट विथ वाइल्ड कार्ड राईट. आता प्लीज नोट मी सर्व लेक्चर घेणार नाहीये. फॉर एक्झाम्पल वाइल्ड कार्ड मध्ये पण खूप प्रकार आहेत. सो व्हॉट आय वुड सजेस्ट ना हे क्लास झाल्यानंतर आय वॉन्ट यू गाईज टू गो अँड सी द फुल व्हिडिओ. हा जो 1 तासाचा व्हिडिओ आहे आय विल पेस्ट इट ऑन द चॅट. हे तुम्हाला बघावं लागेल कारण मी काय मिस करणार आहे याच्यात. काय मिस करणार आहे म्हणजे आय एम गोइंग टू लीव्ह इट बिकॉज जसं एक्झाम्पल आता हा जो वाइल्ड कार्ड ऑपरेटर आहे याच्यामध्ये समजा तुम्ही असं बोलता की नाही लाईक मध्ये कुठं पण ए सापडलं म्हणजे फॉर एक्झाम्पल नाव याच्यामध्ये अंडरस्कोर पण एक आहे पॅटर्न, याच्यामध्ये स्टार पण आहे ते मी कव्हर नाही केलंय राईट. सो आय एम एक्सपेक्टिंग की ना थोडंसं ते व्हिडिओ बघून अंडरस्कोर कसं आहे, काय यूज आहे, पॅटर्न काय यूज आहे राईट, सॉरी स्टार काय यूज आहे, तर त्याचे जे 4-5 ऑपरेटर्स आहेत ते प्लीज ट्राय टू लर्न इट युअर सेल्फ राईट. सो दॅट इज वन. नाव दिस इज गुड यु नो. सो इफ यू वॉन्ट टू गो अँड से स्पेसिफिक कॉलम्स समजा आता याच्यामध्ये वेन आय डू अ स्टार हिअर तर मला दोन्ही कॉलम दिसतं बट आय कॅन गो अँड से कस्टमर आय डी कॉमा मला फक्त कस्टमर आय डी पाहिजे then I can just say customer ID. So you can see here I just want customer ID. आता याच्यात जे नाव आहे कॉलमचं तोच त्याचा आउटपुट झालेला आहे. पण समजा याच्यामध्ये मला एलियास पाहिजे then I will say as ID1. एलियास म्हणजे तुमचं कॉलमचं नाव कस्टमर आयडी आहे पण बाहेरच्या लोकांना जेव्हा ते ऍक्सेस करणार त्यांचं नाव असेल आयडी नेम. फॉर एक्झाम्पल आय विल से हिअर आयडी जस्ट. सो यू कॅन सी नाव ऑन द UI इकडं पहिलं कस्टमर आयडी येत होतं आता इकडं फक्त आयडी येते right. This is called as alias. So select specific columns right with alias. Please note जेव्हा तुम्ही आर्टिकल लिहिणार तेव्हा तुम्ही असे एक्झाम्पल्स तिकडे टाकायला पाहिजे की हे राईट. यू डोंट हॅव टू गिव्ह अ टेबल स्ट्रक्चर. तुम्ही टेबल स्ट्रक्चरच्या बाबतीत जास्त लिहू नका आर्टिकलमध्ये. फक्त सांगा की इम्पॉर्टंट एसक्यूएल्स सिलेक्ट ऑल टेबल. हा एसक्यूएल आहे. सिलेक्ट विथ अ वेअर क्लॉज आणि तुमचं प्रिंट स्क्रीन पाहिजे मला तिकडं म्हणजे त्याच्याने मला समजणार की तुम्ही ऍक्च्युली तो एसक्यूएल प्रॅक्टिस केलाय. अँड आय वॉन्ट की टेबल नेम थोडंसं वेगळं ठेवा. फॉर एक्झाम्पल मी काय ठेवलं इकडं कस्टमर आणि ऍड्रेसेस. तुम्ही सांगा कस्टमर आणि फोन नंबर्स, कस्टमर आणि सेल्स. थोडंसं टेबल नेम किंवा काय तुमचं स्कूलचा काहीतरी डेटाबेस घ्या. स्कूलमध्ये यू हॅव स्टुडंट्स अँड टॉपिक्स राईट. सो आय वॉन्ट की ना त्या रायटिंग थ्रू मला समजायला पाहिजे की तुम्ही प्रॅक्टिस केलं. आपण 2 दिवस घेऊ याच्यासाठी. SQL query writing खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सो दिस इज वन. नाव लेट्स से आय वॉन्ट टू डू अ जॉईन.
म्हणजे फॉर एक्झाम्पल सो गाइस फर्स्ट थिंग एनी क्वेश्चन्स हियर एनी क्वेरीज आज थोडासा क्लास जास्त घेऊ आपण एनी क्वेश्चन्स ऍटलीस्ट ऑन दिस बेसिक क्वेरी रायटिंग मी केलं इकडं येस मला माहिती आहे तुमचं तुमच्या कॉलेजमध्ये झालेलं आहे आय नो दॅट व्हेरी वेल बट स्टील एकदा प्रॅक्टिस केलं पाहिजे ठीक आहे नाव inner join let us work on join so now select from customer sales and I want to go and join between customer sales and address so ata if you see here star so I want to say that this is Shiv and here Shiv's address काय आहे right so I'll say here so let's say customer name from customer sales right inner join on address inner join address on so customer sales काय आहे तो ID it's customer ID आणि प्लीज थोडंसं इंडेंटिंग हा एकाच लाईन वरती लिहू नका जसं काय काय लोक काय करतात हे असं डायरेक्ट असं नो बडी इज एबल टू रीड दिस इंडेंटिंग म्हणजे जेव्हा कोणी माणूस वाचतो तुमचा कोड त्याला समजणार हे बघा इनर जॉईन आणि त्याच्यानंतर मग ऍड्रेसेस वरती हा क्लॉज यु नो inner join on customer sales where on customer sales equal to addresses dot that's a customer ID underscore FK तर let me do a star out here I'll say execute you can see now त्यांनी जॉईन करून दोन्ही टेबल जॉईन करून डेटा दिलेला आहे आणि जे जे मॅचिंग रेकॉर्ड्स आहेत फॉर एक्झाम्पल सदाशिव आणि शिवप्रसाद आणि शिवा यांच्याकडे काय ऍड्रेस नव्हतं तर त्यांना त्यांनी इनर जॉईन मध्ये नाही दिलं सो इनर जॉईन हेल्प्स यू टू ओनली show the matching record so you can see here शिवचं पुणे शिवचं परत एक ऍड्रेस होतं मुंबई ऑफिस ऍड्रेस राजूचं होतं मुंबई आणि दुसऱ्या लोकांचा काही ऍड्रेस नव्हतं म्हणून त्यांचा डेटा इकडे आला नाहीये राईट सो दिस इज इनर जॉईन अँड डेफिनेटली जर तुम्हाला फक्त हे पाहिजे काय नाव याचं कस्टमर नेम पाहिजे कस्टमर सेल्स पासून आणि ऍड्रेस पासून फक्त ऍड्रेस नेम पाहिजे आणि ऍड्रेस टाईप पाहिजे तर याच्यामुळे जे कचरा आहे साईडचं की हे ते दॅट यू डोंट हॅव टू सी इट सो ऍड्रेस टाईप काय टाईप execute and there it is clean record right so inner join select with inner join right left join left and let us first understand ki ha left या वर्डचा अर्थ काय आहे राईट जेव्हा तुम्ही एसक्यूएल वेन यू राईट अन एसक्यूएल राईट जेव्हा तुम्ही एसक्यूएल लिहितात राईट जसं एक्झाम्पल हा मी आता हा एसक्यूएल लिहिला आहे या एसक्यूएल मध्ये हा जो ऍड्रेसेस आहे हा या बाजूला आहे आणि हा जो कस्टमर सेल्स आहे हा तो या बाजूला आहे राईट सो दिस बिकम्स द लेफ्ट टेबल अँड दिस बिकम्स द राईट टेबल सो वेन यू से लेफ्ट जॉईनचा अर्थ हे आहे की सिलेक्ट ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम कस्टमर सेल्स बट ओनली मॅचिंग रेकॉर्ड्स जिकडे मॅचिंग रेकॉर्ड्स असतील ऍड्रेसेसचं ते दाखवा फक्त राईट म्हणजे राईट टेबलचं फक्त मॅचिंग रेकॉर्ड्स आणि लेफ्ट टेबलचं all the records right so if I now go and just change that inner join to left तर याला मी फक्त जाऊन लेफ्ट जॉईन केलं तर मला सर्व रेकॉर्ड्स कस्टमरचे दाखवतील इवन सदाशिव आणि सर्व आणि ऍड्रेसचे फक्त मॅचिंग रेकॉर्ड दाखवणार सो इफ आय एक्झिक्यूट दिस यू कॅन सी नाव ऑल्सो लेट मी डू लाईक दिस जो ऍड्रेसेस टेबल आहे त्याच्यामध्ये मी एक असा रेकॉर्ड टाकतो ज्या रेकॉर्डचं काय कस्टमर एंट्री नाहीये So I'm going to go here in the edit and I will say for, let's say, USA. When USA साठी you can see it is null. म्हणजे हे कोणत्याही कस्टमर संघ कनेक्टेड नाहीये सध्यासाठी राईट सो नाव व्हॉट विल हॅपन इज सो इफ यू सी माय लेफ्ट जॉईन या लेफ्ट जॉईन मध्ये तो USA has not come in. You can see in this one the USA that thing has not come in कारण USA चं मॅचिंग रेकॉर्ड नाहीये पण आता समजा मी राईट जॉईन केलं राईट जॉईन म्हणजे सर्व डेटा राईट टेबलचं राईट म्हणजे आता राईट टेबल ऍड्रेसेस आहे प्लीज नोट जर तुम्ही या बाजूला शिफ्ट केलं ना मग पूर्ण याचा अर्थ बदलून जातो यू टू अंडरस्टँड इट राईट जॉईन म्हणजे जे राईट टेबलचं सर्व डेटा आहे ते सिलेक्ट करा आणि फक्त मॅचिंग रेकॉर्ड्स लेफ्ट टेबलचं आता बघा एक्झिक्यूट नाव थिंग्स आर डिफरंट यांनी राईटचा जो USA आहे तोही पिकअप केलाय आणि लेफ्टचं फक्त जे मॅचिंग आहेत ज्यांचा ऍड्रेस आहे फक्त तोच पिकअप केलाय राईट सो इनर जॉईन
left join आणि right join. So inner join, select with left join and right join. Any questions, guys? Any queries out here? Yes. Any questions? काय होता आजचा सिलेबस कुठे गेला? युनियन ऑल, चला ते पण आपण लेट्स ट्राय टू फिनिश दॅट. येस, या आय नो दॅट हे तुम्ही क्लासमध्ये केलंय, बट इट इज इम्पॉर्टंट फॉर मी की तुम्ही एकदा परत प्रॅक्टिस करा. आणि काय होतं माहिती का, ऍक्च्युअल प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला काय काय क्वेरी दाखवणार, यू विल बी स्टंड टू सी की किती कॉम्प्लेक्स असतात एसक्यूएल क्वेरीज. आणि जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेलं तर खूप लोक तर एसक्यूएल, एवढी मजा येते त्यांना एसक्यूएल मध्ये, सर्व लॉजिकच एसक्यूएल मध्ये असते. सो एसक्यूएल क्वेरी रायटिंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, राईट. इट इज एसक्यूएल क्वेरी रायटिंग आणि तुमचं लॉजिक रायटिंग, राईट, इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. डेफिनेटली अँग्युलर एक्सेट्रा ऍड्स व्हॅल्यू टू दिस. बट जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट एक्झिक्युशनची गोष्टी करतात, अ टीम लीड ऑलवेज वॉन्ट्स टू सी अ पर्सन नोईंग प्रॉपर एसक्यूएल. आणि तुम्ही समजा जेव्हा एसक्यूएलचे आन्सर तुम्ही सोपे आन्सर देऊ शकले नाही, राईट, वाईल्ड कार्ड, इनर जॉईन, लेफ्ट, पुढचा इंटरव्ह्यू जाणारच नाही तुम्ही. इफ यू कांट आन्सर ऍब्स्ट्रॅक्ट क्लासेस, इंटरफेसेस, क्वेरी रायटिंग, बेसिक मध्ये तुम्ही गेले ना, तुमचा पुढचा इंटरव्ह्यू होणारच नाही. जेव्हा इंटरव्ह्यू 10 मिनिटाचं 1 तास होतं, दॅट इज कॉल्ड अस इंटरव्ह्यू, यू आर सिलेक्टेड, राईट. पण समजा तुम्हाला 5 मिनिटातच बाहेर काढलं नाही, याचा अर्थ हे की तुम्ही काहीतरी एका छोट्या आन्सरला तुम्ही आन्सर देऊ शकले नाही आणि त्याला हे वाटलं की नाही हे खूपच बेसिक आहे. इव्हन जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतो, जर मी कोणाला इनर जॉईन विचारला आणि त्यांनी कन्फ्युजिंग आन्सर दिलं ना, मला पुढे तो स्टुडंट असू दे, तो काही असू दे, बट दॅट मीन्स दॅट त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये पण त्यांनी इनर जॉईन व्यवस्थित वाचलं नाहीये, परत त्यांनी क्लासेसमध्ये वाचलं नाहीये, आणि परत मग देन हाऊ विल यू डू द वर्क, राईट. सो प्लीज नोटा, जर तुम्ही बेसिक आन्सर तुम्ही करू शकले नाही, कोणीही सिनियर इम्प्रेस होणार नाही. तुम्ही किती काय असू दे, तुम्ही मेहनती असू दे, तुमच्याकडे जिद्द असू दे, बट दॅट इज इट डज नॉट मेक एनी सेन्स की तुम्ही एवढं क्लास केल्यानंतर यू कॅनॉट आन्सर इनर जॉईन. So please keep in mind abstract classes, interfaces, abstraction, polymorphism आणि SQL query important. आणि SQL query मध्ये inner join, left join, right join, writing where clause, union all, group by. Indexes पण आहे important आहे. There are some basic ओके तुम्हाला अँग्युलर येत नाही, नो प्रॉब्लेम. एवढं पण येत नाही, इट्स अ प्रॉब्लेम, राईट. सो प्लीज अंडरस्टँड दिस. युनियन ठीक आहे, चला आजसाठी एवढंच करू. युनियन आणि युनियन ऑल विल टेक लेटर ऑन, राईट.